नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नाताळ सुट्टीत पर्यटकांची मुरुडला पसंती, हजारो वाहने मुरुडकडे रवाना, रस्ता जाम। जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांच्या रांगा किल्ल्यात। तिकीट चेकिंगला वेळ लागल्यामुळे पर्यटक त्रासात। मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, नांदगाव व ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। मुरुडसह श्रीवर्धन, अलिबाग, नागाव, रेवदंडा, आक्षी, किहीम आदींसह सर्वच ठिकाणे पर्यटकांनी हाऊसफुल झाली आहेत। राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी। राजपुरीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने ट्रॅफिक जाम झाली आहे। सायंकाळी 4 वाजता समुद्राचे पाणी ओटी असल्याने कमी झाले। जेटीला लागत नसल्याने शेकडो पर्यटक किल्ला न पाहताच परतले। दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र आल्याने जेटीवर गर्दी। शाळांच्या सहली दर दिवशी 12 गाड्या येत असल्याने जंजिरा किल्ल्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती। त्यात जंजिरा किल्ल्यात गेल्यावर जेटीवर काढलेले तिकीट चेक करतात, त्यात किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाल्यामुळे पर्यटक त्रस्त झाले आहेत। समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले असून नाताळ सुट्टीचा आनंद घेत आहेत। पर्यटकांनी शनिवारी सायंकाळपासून गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। हळूहळू सर्व लॉज फुल झाले आहेत। समुद्रकिनारी असणाऱ्या प्रत्येक स्टॉलवर गर्दी पाहावयास मिळत आहे। आज जंजिरा किल्ल्यावर सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, लातूर, परभणी, मुंबई, कल्याण, डोंबिवली, विरार, दहिसर, ठाणे आदी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने हजर झाले आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी दिसत असून काही काळ वाहतूक कोंडीसुद्धा झाली, परंतु पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावत वाहतुकीचा रस्ता खुला केला आहे। हॉटेलमधील चविष्ट मासे खाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी केल्याने पर्यटकांची संख्या वाढल्याने प्रत्येक घटकाला स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे। प्रत्येक तासाला वाहनांची वाढती संख्या व वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करताना मोठी समस्या उद्भवत होती। पर्यटकांमुळे आज मुख्य बाजारपेठेत सुद्धा गर्दी दिसून आली। विविध वस्तू खरेदीसाठी पर्यटक बाजारपेठेत सुद्धा आले होते। समुद्र स्नान, बोटिंग, उंट सफारी, बनाना रायडिंग आदींचा आनंद लुटताना पर्यटक दिसत होते। मुरुड महिला मंचाने पर्यटकांसाठी फूडचे आयोजन केले होते। कोकणी व सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ चवीने पर्यटकांनी घेतले। यावर्षी नगरपालिका आयोजित पर्यटन महोत्सव नसल्याने पर्यटक जरा नाराज झाले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटीलसह तृप्ती भोईर, मुरुड।